Hello students, welcome again in our next lecture video. In today's lecture, we are going to learn our new chapter, that is Drug Information Service and Drug Information Bulletin. ड्रग इन्फॉर्मेशन सर्व्हिसच्या ऐवजी ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर जरी वापरलं तरी सुद्धा चालतं. DIC अँड DIB, ड्रग इन्फॉर्मेशन सर्व्हिस किंवा सेंटर अँड ड्रग इन्फॉर्मेशन बुलेटिन. आता ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, तर ह्या चॅप्टरमध्ये दोनच क्वेश्चन जास्तीत जास्त विचारलेले असतात. त्याच्यामध्ये कुठला आहे इम्पॉर्टन्स, DIBचा इम्पॉर्टन्स किंवा DICचा इम्पॉर्टन्स, देन राईट सोर्स ऑफ ड्रग इन्फॉर्मेशन हा थर्ड क्वेश्चन, देन अगेन बस हे तीनच क्वेश्चन मोस्टली विचारलेले आहेत आणि ते सुद्धा 3 मार्काला हा चॅप्टर आहे. सो त्या अनुसरूनच आपण आजचा चॅप्टर बघायचा आहे की नेमकं ह्या चॅप्टरमध्ये काय आहे. जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने प्रश्न विचारले तेच आपण बघूया. सो फर्स्ट आहे व्हॉट इज DIB, गिव इट्स इम्पॉर्टन्स. म्हणजे DIB म्हणजे काय आहे आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे. DIBची डेफिनेशन 1 मार्कला, 4 इम्पॉर्टन्स तुम्ही त्या DIBचे लिहिलेत तर 2 मार्क्ससाठी, 2 मार्क्स असं 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारलेला आहे. 2 मार्क्स हे इम्पॉर्टन्ससाठी आहेत आणि 1 मार्क जो आहे तो DIBच्या डेफिनेशनसाठी आहे. आता 2 मार्क्स कसे कसे डिवाईड केलेले आहेत, तर अर्धा मार्क एका पॉईंटला, असे तुम्हाला 4 पॉईंट लिहायचे आहेत. तर 4चे 4 परफेक्ट पॉईंट लिहिलेत तर तुम्हाला 2 मार्क्स मिळून जातील. आणि जर का आपल्याला वाटत असेल की हा बाबा आपण चुकीचं पॉईंट लिहू शकतो, एखाद्या वेळेस आठवणार नाही एक्झाममध्ये, त्याच्यासाठी 2 पॉईंट जादा करून ठेवायचे की जेणेकरून आपण लिहू शकू. सो फर्स्ट आहे ड्रग इन्फॉर्मेशन बुलेटिनची डेफिनेशन. द ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर मे पब्लिश ए जर्नल or periodical or any booklet about current or amended information on drugs. ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर काय पब्लिश करतं, एखादं जर्नल किंवा पिरियॉडिकल म्हणजे एखाद्या सर्टन टाईम पिरियडने ते पब्लिश केलं जातं, किंवा एखादं बुकलेट म्हणजे काय, ज्याच्यात सगळ्या प्रकारची एखाद्या प्रोडक्टविषयी माहिती असली त्याला बुकलेट. अबाउट कशाची माहिती असते, करंट ऑर अमेंडंट इन्फॉर्मेशन ऑन ड्रग्स. एखाद्या ड्रगची करंट इन्फॉर्मेशन असते ती याच्यामध्ये इन्क्लूड केलेली असते. देन व्हेरियस टेक्निकल अस्पेक्ट्स अँड मॉडर्नायझेशन ऑफ हॉस्पिटल प्रॅक्टिसेस फॉर ऑल द हेल्थ प्रोफेशनल विच इज रेफर्ड ॲज ड्रग इन्फॉर्मेशन बुलेटिन. व्हेरियस टेक्निकल अस्पेक्ट्स आणि मॉडर्नायझेशन म्हणजे त्याच्यामध्ये जे काही डेव्हलप झालेत ऑफ हॉस्पिटल प्रॅक्टिसमधले जे काही टेक्निकल अस्पेक्ट्स आहेत आणि त्याच्यामध्ये न्यू जे काही घडत आहे फॉर ऑल द हेल्थ प्रोफेशनल्स विच इज रेफर्ड ॲज ड्रग इन्फॉर्मेशन बुलेटिन. ड्रग इन्फॉर्मेशन बुलेटिन म्हणजे एखाद्या ड्रगविषयी सगळी माहिती एखाद्या बुकलेटमध्ये असणं, याला ड्रग इन्फॉर्मेशन बुलेटिन असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट पॉईंट आहे इम्पॉर्टन्स तुम्हाला 2 मार्क्ससाठी आहे. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट बघूया, टू प्रोव्हाइड करंट इन्फॉर्मेशन टू फिजिशियन. टू प्रोव्हाइड करंट इन्फॉर्मेशन टू फिजिशियन, फार्मासिस्ट, नर्सिंग स्टाफ अँड फेलो कॅन्डिडेट्स ऑफ ऑल डिसिप्लिन्स थ्रू बुलेटिन इन शॉर्टेस्ट पॉसिबल टाईम. ड्रग इन्फॉर्मेशन बुलेटिन काय प्रोव्हाइड करतात, तर करंट इन्फॉर्मेशन ऑफ ड्रग टू कोणाकोणासाठी, किंवा करंट इन्फॉर्मेशन टू फिजिशियन, फार्मासिस्ट, नर्सिंग स्टाफ अँड फेलो कॅन्डिडेट्स ऑफ ऑल डिसिप्लिन थ्रू बुलेटिन इन शॉर्टेस्ट पॉसिबल टाईम. देन नेक्स्ट आहे इट इज अ लिंक बिटवीन द DIC अँड हेल्थ प्रोफेशनल. DIC म्हणजे ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर, त्याच्यात आणि हेल्थ प्रोफेशनल यांच्यामधली लिंक कोण आहे, तर ड्रग इन्फॉर्मेशन बुलेटिन. ड्रग इन्फॉर्मेशन बुलेटिन इट इज द लिंक बिटवीन
DIC and health professional. Then next आहे it helps hospital staffs regarding recent research in medical science, pharmacokinetics, pharmacodynamics, adverse effect and drug interaction. हे DIBचं इम्पॉर्टन्स काय तर ते कशात मदत करतं हॉस्पिटल स्टाफला रिगार्डिंग त्याच्या फार्माकोकायनेटिक, फार्माकोडायनॅमिक, ॲडव्हर्स इफेक्ट काय काय आहे, ड्रग इंटरॅक्शन काय झालं आहे ह्याच्याबद्दलची माहिती DIB देतं. देन इट मे गिव ॲब्स्ट्रॅक्ट सर्व्हिस फॉर न्यू ड्रग डेव्हलपमेंट. जो न्यू ड्रग डेव्हलप झाला आहे त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती गिव ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे थोडक्यात माहिती 1/3 किंवा 1/4 सर्व्हिस फॉर न्यू ड्रग डेव्हलपमेंट. देन इट गिव्स डिटेल्ड ॲनालिसिस ऑफ ड्रग इन्फॉर्मेशन टू द फिजिशियन. ह्या DIBचं इम्पॉर्टन्स एवढं आहे की जे ॲनालिसिस ड्रगचं झालेलं आहे त्याच्याबद्दलची सगळे डिटेल हे फिजिशियनला मिळतात. Then it also publishes matter in question answer session column in the bulletin. त्या जो ड्रग इंटरॅक्शन ड्रग इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन आणि आन्सर सेशन पण असतो. त्याच्यासाठी कॉलम आहेत इन द बुलेटिन. हे झालं DIBचं इम्पॉर्टन्स आणि DIBची डेफिनेशन. देन नेक्स्ट आहे डिफाईन DIC, राईट सोर्सेस ऑफ ड्रग इन्फॉर्मेशन. 1 मार्क्ससाठी DICची डेफिनेशन आहे आणि 2 मार्क्ससाठी राईट सोर्सेस ऑफ ड्रग इन्फॉर्मेशन. त्याच्यामध्ये DIC म्हणजे काय तर ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर व सर्व्हिस. These center provide bank of information on the drug by abstracting information about them from standard textbook, journal literatures, research papers, formularies and pharmacopoeias. DIC म्हणजे काय? This center provide by bank of information. कशावरती? Information on the drug by abstracting information about them फ्रॉम स्टँडर्ड टेक्स्टबुक. स्टँडर्ड टेक्स्टबुक कोणकोणते आहेत? जर्नल्स आहेत, लिटरेचर्स आहेत, त्याच्यानंतर रिसर्च पेपर्स असतात, देन फॉर्म्युलरीज असतात, देन फार्माकोपियाज. हे मी तुम्हाला हॉस्पिटल फॉर्म्युलरीमध्ये सांगितलेलं आहे. नॅशनल फॉर्म्युलरी, इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया, युनायटेड स्टेट फार्माकोपिया, हे सगळ्याच्या ह्याच्यामध्ये सेंटर ऑफ ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर कशाला म्हटलं जातं तर बँक ऑफ इन्फॉर्मेशन ऑन द ड्रग बाय ॲब्स्ट्रॅक्टिंग इन्फॉर्मेशन अबाउट देम फ्रॉम नॅशनल फॉर्म्युलरीज, टेक्स्टबुक, देन जर्नल लिटरेचर्स, देन रिसर्च पेपर्स आणि फार्माकोपियाज. देन नेक्स्ट आहे राईट सोर्सेस ऑफ ड्रग इन्फॉर्मेशन. किती मार्क्ससाठी विचारलेलं आहे? 2 मार्क्ससाठी. देन त्याच्यामध्ये किती सोर्सेस आहेत? प्रायमरी सोर्स, सेकंडरी सोर्स अँड टर्शरी सोर्स. हे 3 सोर्स आपल्याला बघायचे आहेत. प्रायमरी सोर्समध्ये काय आहे तर इन्फॉर्मेशन ऑब्टेन फ्रॉम बेसिक रिसर्चेस अँड डेव्हलपमेंट्स विच इज पब्लिश्ड इन ब्रीफ फॉर फर्स्ट टाईम. इन्फॉर्मेशन ऑन एक्झाम्पल कुठली आहेत प्रायमरी सोर्सची तर इन्फॉर्मेशन ऑन इंटरनेट, वेबसाईट, CD एक्सेट्रा. प्रायमरी सोर्स कुठला आहे तर इन्फॉर्मेशन ऑब्टेन्ड फ्रॉम बेसिक रिसर्चेस म्हणजे जे बेसिक रिसर्च आपण करतो अँड डेव्हलपमेंट विच इज पब्लिश्ड इन ब्रीफ फॉर फर्स्ट टाईम. म्हणजे जर का एखाद्या माणसाने पब्लिश केलं असेल तर तो करताना काय करणार? पहिलं मोठ्या प्रमाणात करणार आणि मग त्यातलं ॲब्स्ट्रॅक्ट घेणार. त्याला प्रायमरी सोर्स असं म्हटलं आहे. प्रायमरी सोर्स म्हणजे बेसिक रिसर्च जे आपण इंटरनेट थ्रू करतो ते, आणि डेव्हलपमेंट्स त्याच्यामध्ये जे काही बदल हे करायचे आहेत ते विच इज पब्लिश्ड इन ब्रीफ फॉर फर्स्ट टाईम. जेव्हा एखादा रिसर्च करेल त्यावेळेला तो मोठ्या प्रमाणात करणार आणि मग जसं जसं त्याला कळायला लागेल, सुरुवात होईल की आपल्याला बाबा हे एवढंच करायचं आहे, मग तो काय करणार? त्याचं ॲब्स्ट्रॅक्ट करणार,
थोडं थोडं कमी करायला बघणार. कसे कुठले कुठले एक्झाम्पल आहेत प्रायमरी सोर्सचे? इन्फॉर्मेशन ऑन इंटरनेट, वेबसाईट्स, CD एक्सेट्रा. देन सेकंडरी सोर्समध्ये त्यांनी काय म्हटलं, एनी 2 एक्झाम्पल्स. मी हे बोर्ड क्वेश्चन आन्सर पेपर जे असतात त्याच्यातून तुम्हाला ही सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. किती मार्क्ससाठी क्वेश्चन आहे, किती मार्क्स एखाद्या पॉईंटला असतात, किती एक्झाम्पल त्याला महत्त्वाची असतात किंवा त्यांना किती ॲक्सेप्ट असतात तुमच्याकडून पेपरमध्ये, हे त्याच्यामध्ये मी इन्क्लूड केलं आहे. सेकंडरी सोर्सेस त्याच्यामध्ये एनी 2 एक्झाम्पल्स. इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ ॲब्स्ट्रॅक्ट्स, जर्नल्स, पिरियॉडिकल्स, रेफरन्सेस अँड ऑफिशियल बुक्स इज कॉल्ड सेकंडरी सोर्सेस. इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ ॲब्स्ट्रॅक्ट, मग असे काय मी सांगितलं, पहिला तो मोठ्या प्रमाणात करणार, नंतर त्याचं ॲब्स्ट्रॅक्ट करणार. कशामध्ये? जर्नल्स, पिरियॉडिकल्स, रेफरन्सेस अँड ऑफिशियल बुक्स इज कॉल्ड सेकंडरी सोर्सेस. देन त्याची एक्झाम्पल किती लिहायचे आहेत? 2 एक्झाम्पल लिहायचे आहेत. त्याच्यामध्ये आपण बघूया. फर्स्ट एक्झाम्पल काय आहे? जर्नल्स अँड पिरियॉडिकल्स. अमेरिकन जर्नल ऑफ हॉस्पिटल फार्मसी अँड इंडियन जर्नल ऑफ हॉस्पिटल फार्मसी और जर्नल ऑफ क्लिनिकल फार्माकोलॉजी. जर्नल अँड पिरियॉडिकल्स एक्झाम्पल कोणकोणती आहेत? इंडियन जर्नल ऑफ हॉस्पिटल फार्मसी आणि अमेरिकन जर्नल ऑफ हॉस्पिटल फार्मसी. अँड थर्ड आहे जर्नल ऑफ क्लिनिकल फार्माकोलॉजी. देन नेक्स्ट एक्झाम्पल आहे टेक्स्टबुक्स ऑफ हॉस्पिटल फार्मसी अँड क्लिनिकल टॉक्सिकॉलॉजी. सेकंडरी सोर्स कुठला आहे? त्याची एक्झाम्पल काय आहेत? तर जर्नल्स अँड पिरियॉडिकल्स. देन नेक्स्ट आहे टेक्स्टबुक ऑफ हॉस्पिटल फार्मसी अँड टॉक्सिकॉलॉजी, क्लिनिकल टॉक्सिकॉलॉजी. देन रेफरन्स बुक्स कोणती आहेत? रेमिंग्टन्स फार्मास्युटिकल सायन्स, मर्क इंडेक्स. हे पुस्तकं आपल्या लायब्ररीमध्ये आहेत. रेमिंग्टन्स फार्मास्युटिकल सायन्स, देन मर्क इंडेक्स, हे रेफरन्स बुक्स आहेत. टेक्स्टबुक्स कोणत्या आहेत? टेक्स्टबुक्स ऑफ हॉस्पिटल फार्मसी अँड क्लिनिकल टॉक्सिकॉलॉजी. देन जर्नल्स अँड पिरियॉडिकल्स, अमेरिकन अँड इंडियन जर्नल ऑफ हॉस्पिटल फार्मसी अँड जर्नल ऑफ फार्माकोलॉजी. हे झालं सेकंडरी सोर्स. देन सेकंडरी सोर्समध्ये अजून एक्झाम्पल फार्माकोपियाज. द इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया. देन फॉर्म्युलरीज कोणत्या आहेत? नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया आणि नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ अमेरिका. फार्माकोपियाज बघितले, टेक्स्टबुक बघितली, देन रेफरन्स बुक बघितली, फार्माकोपियाज, फॉर्म्युलरीज. देन थर्ड आहे टर्शरी सोर्सेस. त्याच्यामध्ये पण 2 एक्झाम्पल्स लिहायचे आहेत. प्रायमरी सोर्समध्ये आपण काय बघितलं? इंटरनेट, वेबसाईट, देन CD. देन सेकंडरी सोर्समध्ये काय बघितलं? टेक्स्टबुक्स, जर्नल्स, देन रेफरन्स बुक्स, फार्माकोपियाज अँड फॉर्म्युलरीज. देन टर्शरी सोर्स बघूया. इट इन्क्लूड्स डिक्शनरीज, encyclopedias, desk references, the chemist and druggist directory, Indian pharmaceutical guide, which gives the manufacturers or suppliers catalogs and price list. Then medical register and directory of pharmaceutical chemist. Last आहे statistical table and mathematical table to provide scientific data. हे झालं टर्शरी सोर्सेस. It includes dictionaries, encyclopedias, desk references, then the chemist and druggist directory, then Indian pharmaceutical guide, which Indian pharmaceutical guide काय आहे तर which gives the manufacturers or suppliers catalogs and price list. then last त्याच्यानंतर काय आहे medical register and directory of pharmaceutical chemists. then last आहे statistical table and mathematical table to provide scientific data. then next बघूया आपण काय क्वेश्चन्स आहेत. हेच क्वेश्चन्स मोस्टली तुमच्या एक्झामला विचारलेले आहेत. मी 6 क्वेश्चन पेपर रिफर केलेत. त्या 6 क्वेश्चन पेपरमध्ये हेच क्वेश्चन्स रिपीट झालेले आहेत. 3 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहेत ह्या चॅप्टरवरती. डिफाईन DIB, राईट सोर्सेस ऑफ ड्रग इन्फॉर्मेशन. आता ह्याच्यामध्ये काय उलटं विचारलं, फक्त तिथे मगाशी काय होतं DICची डेफिनेशन होती आणि राईट सोर्सेस ऑफ ड्रग इन्फॉर्मेशन. आणि आणि मग त्याच्या आधी काय विचारलेलं होतं तर DIB म्हणजे काय आणि सोर्सेस ऑफ इम्पॉर्टन्स ऑफ DIB.
म्हणजे किती क्वेश्चन्स झाले? डेफिनेशन ऑफ DIC, डेफिनेशन ऑफ DIB, देन राईट सोर्सेस ऑफ ड्रग इन्फॉर्मेशन आणि इम्पॉर्टन्स. असे 4च क्वेश्चन्स रिपीटेडली आस्क्ड इन क्वेश्चन पेपर. देन आपण बघूया, हे आपण मगाशीच बघितलेलं आहे. फक्त उलटे सुलटे क्वेश्चन्स करून तुम्हाला विचारलेलं आहे. आन्सर तेच लिहायचं आहे. ड्रग इन्फॉर्मेशन बुलेटिनची डेफिनेशन आणि सोर्सेस ऑफ ड्रग इन्फॉर्मेशन हे आत्ताच आपण बघितलेलं आहे. सो हा चॅप्टर इथे संपतो. ह्याचं क्वेश्चन्स आणि आन्सर मी वेगळे देणार नाही आहे. हे आता ह्या PPTमध्येच इन्क्लूड केलेले आहेत चॅप्टरमध्ये घेताना. सो हेच तुम्ही लिहा, कारण परत हेच हे मला करावे लागेल टाईप. त्याच्यापेक्षा हे करतानाच मी चॅप्टर असा केला आहे. सो थँक्यू. क्वेश्चन्स आणि आन्सर सगळे लिहून काढा, ते रीड करा, कारण तेच क्वेश्चन्स तुम्हाला एक्झामला विचारलेले आहेत. आल्यावरती जास्तीत जास्त फोकस हा प्रॅक्टिकलवरती असेल, कारण प्रॅक्टिकल्स आपल्याला खूप जास्त आहेत. इव्हॅल्युएशन टेस्ट पण भरपूर आहेत. त्याच्यामुळं जेवढा सिलेबस मला लवकर कवर करता येईल तेवढा मी हा करणार आहे आणि भर आपण प्रॅक्टिकलवरती देणार आहोत. सो थँक्यू.